आज आम्ही सीओपीला वेदांची पब्लिसिटी करण्यासाठी जाणार आहोत. त्यापूर्वी सकाळी जिमला गेलेलो आणि 8 ते 9चं सर्जरीचं लेक्चर पण अटेंड केलेलं. माझ्या बॅचमेट्सला क्रिकेटसाठी एमएमसीच्या खुर्च्या पाहिजे होत्या, तर त्या घेऊन दिलेल्या. ही सीओपीला जाण्याची माझी पहिली सोय होती आणि आमच्या संग आलेल्या बाकीच्या लोकांना पण एवढं काय माहित नव्हतं सीओपीचं, त्यामुळे तिथे थोडं फिरावं लागलं. आम्ही प्रिन्सिपल ऑफिसला गेलेलो परमिशन काढण्यासाठी. त्यांनी आम्हाला मेकॅनिकल डिपार्टमेंटला पाठवलं. सीओपी रस्त्यामुळे 2 पार्ट्समध्ये डिवाइड झालेले आहे हे मला कळालं आणि आम्ही टनलचा यूज करून पलीकडच्या साईडला गेलेलो. तिथे आम्हाला परमिशन तर मिळालीच, पण पांडुरंगचा गाववाला मिळाला. त्याने आम्हाला भरपूर मदत केली. त्यांच्या कल्चरल सेक्रेटरी, स्पोर्ट्स सेक्रेटरी आणि सिंगिंग आणि नाटकात रिलेटेड असणाऱ्या लोकांचे नंबर दिले त्यांनी आम्हाला. सीओपी मध्ये सगळ्याच इव्हेंटसाठी खूप चांगला रिस्पॉन्स होता. भरपूर लोकांनी तर ऑलरेडी वेदांसाठी रजिस्ट्रेशन केलेले होते. तिथून आम्ही मॉडर्न कॉलेजला गेलेलो, पण तिथे 3rd आणि 4th इयरच्या एक्झाम चालू होत्या आणि 2nd इयर वाले घरी गेलेले. फर्स्ट इयरचं ऍडमिशनच चालू होतं, त्यामुळे तिथे जास्त काही पब्लिसिटी राहिली नाही. तर येताना वाटेमध्ये OnePlus शोरूम लागलेलं, तर तिथं नवीन आलेले मोबाईल बघितले, टॅब पण बघितले आणि थोडा यूज पण केला त्याचा. संध्याकाळी थोड्या वेळासाठी का होईना फाईन आर्टचं काम करायला गेलेलो. मोस्ट ऑफ द मंदिराचं काम संपत आलेलं आहे. तुम्ही उद्या बघू शकता उद्याच्या व्लॉगमध्ये मंदिर कसं बनलंय. ड्रॉपचं वगैरे काम काही दिवसांनी होईन चालू.